प्रश्न आहे तो म्हणजे होर्मुझचा, कारण सगळ्या जगाचं लक्ष त्या होर्मुझच्या खाडीकडे लागलेलं आहे आणि आजच्या दिवसभरातल्या त्या खाडीमधल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीमधल्या ऍक्टिव्हिटीज बघितल्या तर इराणने एकीकडे सांगितलेलं आहे 1 लिटर तेल काय आम्ही इथून जाऊ देत नाही, त्यांनी पाणसुरुंग पेरायला सुरुवात केलेली आहे, अशाही बातम्या येतात. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांचं असं म्हणणं आहे की काहीही होऊ देत आम्ही तिथनं जहाजं बाहेर काढणारच. आता ही सगळी परिस्थिती असताना ही होर्मुझची खाडी लवकर मोकळी होण्याची शक्यता दिसतीये का? जसं ढगे सर म्हणाले, मी अतिशय सहमत आहे त्यांच्याशी. कारण का की इराणचं आता महत्वाचं उद्देश असा आहे की त्यांना एक परसेप्शन क्रिएट करायचं आहे की आम्ही अमेरिकेला सुद्धा उत्तर देऊ शकतो आणि राजकीय सत्ता बदल हा इराणमध्ये इतक्यात सहजासहजी होणं शक्य नाही, हे इराणला कुठेतरी जगाला दाखवून द्यायचं. त्यामुळे ही खाडी आता किती दिवसामध्ये रिकामी होईल हा मोठा प्रश्न आहे. याची अनेक कारणं आहेत. आजचं तुम्ही उदाहरण बघितलं असेल तर आज इस्रायलनी लेबनॉनवरती हल्ला केलाय. आता त्या लेबनॉनच्या हल्ल्यामुळे हिजबुल्ला सुद्धा कुठे ना कुठेतरी ह्या सगळ्यामध्ये ऍक्टिव्ह होताना दिसतोय. ऍक्सिस ऑफ रेझिस्टन्स आधीपासून ऍक्टिव्ह होताच, पण आता डायरेक्ट हल्ल्यामुळे अजून तो कुठेतरी चेकाळलेला दिसतोय. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, इराणनी काल जरी म्हणजे मागच्या 24 तासांमध्ये फारच कमी हल्ले केले असतील तरी इराणने कालची बातमी अशी होती की इराणने बहारीनचा जो बाप्पो आहे त्याच्यावरती हल्ला केला होता. आता हा जो प्लांट होता, इथून अमेरिकन नेव्हीची जी फ्लीट आहे त्याला तेल पुरवठा होत होता, त्याला सगळा इंधन पुरवठा होत होता. त्यामुळे इराणनी हे स्ट्रॅटेजिक हल्ले चालू ठेवले आणि त्याच्यामुळे ही जी हॉर्मुझची खाडी आहे, अमेरिका तिथे कुठेतरी नेव्हल स्ट्रॅटेजीमध्ये कुठेतरी कमी पडताना दिसतंय किंवा कुठेतरी मागे हटताना दिसतंय. त्यामुळे ती हॉर्मुझची जी खाडी आहे की इराण जोपर्यंत ठरवत नाही किंवा काहीतरी निगोशिएशन होत नाही सौदी आणि कतारच्या माध्यमातून, तोपर्यंत हा सगळा स्ट्रेच जो आहे तो रिकामा होण्याची शक्यता कमी आहे. ओके, म्हणजे ही परिस्थिती फार काही लवकर निवळेल असं नाही. देवळणकर सर, पण सगळं होत असताना गेल्या 12 दिवसात इराणमध्ये ज्या 2 महत्वाच्या गोष्टी, एक त्यांचं सर्वोच्च नेतृत्व त्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलं आणि दुसरं त्यानंतर लगेचच इराणनं नवं नेतृत्व निवडलं, तेही खामेनी आहे. आता हे नवं नेतृत्व कसं कोणती दिशा देते यावर या युद्धाची दिशा बऱ्याच अंशी ठरेल.